कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. इकडच्या रूममध्ये बघू शकता कपडेच कपडे आहेत, तर सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवले. म्हणजे आता पावसाळा असल्यामुळे ना, पाऊस येत आहे दररोज, तर सगळी कपडे मी इकडच्या रूममध्ये आणून टाकत असते. तर सगळे हडकलेत, पण काल मला काही काढणं झालेलं नाही आहे, कारण काल वेगळाच गोंधळ होता. काल आम्ही गावाकडे गेलेलो होतो ना, त्यामुळे. आणि एक ताई म्हणत होत्या, ताई तू हुमनाबादला वीरभद्रेश्वर मंदिरात गेली होतीस का दर्शनाला? तर हो ताई, एक वेळा मी गेलेली होते. वीरभद्रेश्वर दर्शन झालेलं आहे. तर इकडे सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहेत आणि सगळ्या खुर्च्या मी एका ते घालून ठेवते. आणि इकडची रूम पण झाडू मारायची आहे. किचनची कामं आवरलेली आहेत आणि कपडे वगैरे आणखीन आहेत, भांडे आहेत, ही कामं आहेत. पण दिवसभर कसं होतं ना, ही सगळी कामं मी आवरते आणि त्यानंतर इकडची रूम तशीच राहून जाते. त्यामुळे मला अगोदर तिकडच्या रूमातला जी पसार आहे ते काढायचा, आवडायचा आणि अगोदर झाडू मारायची. तसं तर या रूममध्ये थोडासा जास्तच पसारा असतो. जी हे एक्स्ट्रा असतं ती इकडं आणून ठेवते ना, त्यामुळे थोडासा पसारा होतोच इकडं. तर सगळा पसारा मी साईडला करून पूर्ण रूममध्ये झाडू मारून घेतलेले, सगळ्या कचरा भरला. तसं तर सकाळीची सगळी कामं मी आवरते, पण दिनेश लवकर उठत नाही, थोडासा लेट करतो आणि माझी आंघोळ वगैरे होते. मग देवपूजा केल्यानंतरच मी ही राहिलेली कामं करत असते, कारण ठीक पण वाटत नाही ना तसं. तर झालेले झाडू वगैरे मारून कचरा भरलेला आहे. अगोदर मी कचरा बाहेर नेऊन टाकते. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. तसं तर आभाळच आहे, पाऊस येत आहे, रिमझिम सुरूच आहे आणि हवा पण तशीच आहे. जास्त हवा असली ना, पाऊस जातं पुढं असं म्हणतात. पण हवा असलं तरी आता पाऊस येत आहे, म्हणजे त्याच्या मनात आलं ना, किती हवा असो काही असो, यायचं असलं तर नक्कीच येतं. तिकडे काही टावेलं आहेत, पिशव्या जी काल मी धुलेल्या होत्या सगळ्या घडी घालून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि आजचे कपडे मी इकडं मशीनला लावलेत. कपडे धुण्याचं काम होत आहे, कारण आता रिमझिम पाऊस सुरूच आहे. तर मला कपडे मशीनला लावायचे म्हणजे ड्राय होऊन येतात, त्यामुळे हडकायला जास्त वेळ लागणार नाही. फॅनच्या हवेत पण ते हडकले जातात. इकडं काल धुलेले बेडशीट वगैरे असंच ठेवलेलं होतं, ते पण घडी घातलेलं आहे. आणि इकडं काही स्टॉल वगैरे धुवायचे होते माझे, स्कार्फ, ते मी इकडं आणलेलं आहे. आणि हे जे पोतं आहे ना, ते ज्वारीचं पीठ मी भरलेलं होतं, रिकामं झालेलं पोतं आहे. काल पण मला धुणं झालं नाही आहे, काल इकडे फिरण्यामध्येच दिवस गेलेला होता. आणि मी तसं जे पोतं बकेटात भरून ठेवलेलं होतं, म्हणजे जेही धुवायचे कपडे असतात ना, ते मी कपडे असो, पोते असो, काहीही असो, मी इथंच ठेवते, म्हणजे नंतर मी विसरू नये. तर इकडे पोतं मी धुलेलं आहे आणि पाणी निचरा होईपर्यंत थोडा वेळ तिथंच ठेवलं, कारण घरभर पाणी होतं. आता मी बाहेर घेऊन आलेली आहे आणि इकडे चिमटा लावलेला आहे, म्हणजे हवा किती असली तर ते उडणार नाही. आणि काल हे रांगोळी घेऊन आहेत. रांगोळ्या संपलेल्या होत्या, कलरच्या होत्या, फक्त पांढरी रांगोळी संपलेली होती. आणि एक डब्बा पण आणलेला आहे, जसं रांगोळी वगैरे काढून ठेवतो ना, तसा कलरफुल डब्बा आणलेला आहे. तर ते सगळ्या रांगोळ्या वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. तर ही सगळी कामं आवडली. कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आजची सकाळची कामाला सुरुवात झालेली आहे. तर इकडे दूध गरम केलेलं आहे. आणि तसं तर पहाटे 5 वाजल्यापासूनच माझ्या कामाला रुटीनला सुरुवात होते. तर सगळी कामं माझी बाकीची आवरलेली आहेत. दूध गरम केले. तसं तर आतापर्यंत दूध घरी येत नव्हतं, बंद केलं होतं काही दिवस. पण आता दूध नाही ते जमतच नाही, खूप सुनं वाटतं. त्यामुळे म्हटलं दूध घेऊन या. परत आता दूध आणायला चालू केलेलं आहे. हे दूध दुसरीकडून आणत आहोत, म्हणजे जे अगोदर भैया दूध देत होते ना, ते दूध आणखीन तिथं चालू झालेलं नाही आहे, म्हणजे आणखीन 1-2 महिन्याचा टाईम आहे तिथं. आता ते चालू झाल्यानंतर हे बंद करून तिथून आणणार आहे. पण तोपर्यंत आता आम्ही इथं दूध घेत आहे, पण तितकं व्यवस्थित भेटत नाही. यामध्ये अर्धं दूध आणि अर्धं पाणी असतं. साय पण तितकी व्यवस्थित येत नाही. पण काय करणार, काही पर्याय नाही, कारण दूध नाही ते जमणार. चहा वगैरे आहे, ते सगळं काहीतरी बनवायचं टेन्शन खूप येत होतं मला. म्हणून परत इकडं आता पाणी असो काही असो, म्हणलं दूध चालू करा. आणि दिनेश पण आहे ना, त्यामुळे ताक दही दिनेशला पण आवडतं, फेवरेट आहे त्याचं. आणि यांचं पण सेम तसंच आहे. तर दोघांनाही ताक दही सगळं आवडतं. म्हणून म्हणलं घेऊया आता, पाणी असो काही असो. तर काय करणार, पैसे तरी द्यायचं तितकं देतो, पण पाणी घालूनच देता येतं, तर त्याला काय करणार आम्ही. तर इकडे सगळी भांडी घासून झालेली, गॅस वगैरे सगळं मी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि जे हे आता हे पुसलेले वगैरे कपडे असतात ना, हे सगळं मी एक बकेट करते आणि त्यामध्ये भरून ठेवत असते. आणि उद्या मशीन लावली किंवा कपडे धुवायला घेतले मी हातानं धुल्या दिवशी, सगळे बाहेर
नेऊन धुवत असते, पण आता सगळं जमा करण्यासाठी एक बकेट केलेलं आहे. मी जीही धुवायचे कपडे असतात ना ते सगळे मी बकेटात भरून ठेवते. तर इकडं कपडे मी अगोदरच मशीनला लावलेले होते, कपडे धुवून झालेले आहेत, बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत. तर अगोदरही सगळे कपडे मी उन्हाला टाकते. तसं तर ऊन नाही आहे, ऊन असून नसल्यासारखंच आहे, पण हवेशीर थोडेसे हरकतील आणि एकदमच पाऊस आला की मग इतकी धावपळ होते ना, ते कपडे काढून आणायचे, अर्धवटच वाळतात आणि परत नेऊन घालायचं किंवा आतमध्ये खुर्चीवरती टाकायचं, असं चालत असतं. त्या टावेल वगैरे हे पण मी धुवायला घेतलेले होते. तर सगळेच कपडे मी इकडे अगोदर उन्हाला टाकते आणि चिमटे लावत आहे. म्हणजे हवा पण खूप आहे ना, त्यामुळे कपडे राहतच नाही आहेत. वातावरण तर थंड आहे, यामध्ये हवा पण आहे, तर हवेमुळेचे कपडे हरकले जातात. सगळे कपडे इकडं घालून झाले. त्या साड्या पण मी 2-3 धुवलेल्या आहेत. म्हणजे कुठंतरी गेलं ना साडी मी चेंज करते आणि तशीच ठेवते, मग त्या नादात त्या साड्या तशाच राहून जातात. म्हणून आज सगळ्या साड्या मी धुवायला घेतलेल्या होत्या. आणि जसं मी कपडे उन्हाला टाकले तसं जोरदार पाऊस सुरू झालेला होता. तर कपडे सगळे काढून इथं ठेवलेले आहेत आणून, आणि हे कपडे व्यवस्थित वाळीने. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी असंच बसलेली होती, सगळी कामं आवरून. वातावरण पण छान होतं, पण अचानकच उन्हातच पाऊस आला. बघू शकता इकडं खूपच जोरदार पाऊस झालेला आहे आणि कपडे सगळे म्हणजे आणेपर्यंतच भिजलेले आहेत. इथे बघू शकता आणून ठेवले पण साड्या भिजलेले आहेत. आता परत ऊन पडल्यानंतर घालणार आहे. पोतं पण व्यवस्थित वाढलेलं नाही आहे, कारण पाऊस ना अचानकच आला आज. तर काल नंतर काही व्हिडिओ बनला आणि हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि यांचं पण आवरलेलं आहे. तर अगोदर चहा बनवते. तर इकडं गॅस, किचन वटा सगळं मी पुसून घेतलेलं आहे. जे रात्री भांडे घासून झाले ते पण मला रॅकला लावायचे आहेत. इकडं भांडे पण रॅकला लावत आहे. जे पाहिजे मला पातेले वगैरे चहा बनवण्यासाठी ते पण मी इकडं काढून घेतलेलं आहे. आता अगोदर मी चहा बनवत ठेवते. जोपर्यंत चहा बनेल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तसं तर किचनमध्ये सकाळी विचार करण्याची काहीच गरज नाही. करत जा म्हणजे 9-10 वाजेपर्यंत, म्हणजे स्वयंपाक आणि एक वेळचं जेवण खाणं होईपर्यंत इतकी धावपळ आपली असते ना, की ते आवरायचं का हे आवरायचं, हे आवरायचं का ते आवरायचं, सुरूच असतं आपल्या डोक्यामध्ये. तिकडं मी चहा बनवत ठेवलेला आहे. आणि काल तोच परत काय साखर वगैरे आणलेली, किराणा संपलेला होता, तर ते पण मला काढायचं आहे. म्हणजे रात्री काही काढणं झालेलं नाही. आणि साखर अशी ठेवली ना, मुंग्या खूप लवकर येतात. आणि पावसाळ्या दिवसामध्ये कुठं म्हणलं तिथं होल बनवतात आणि ते लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, सगळ्याच मुंग्या येत आहेत. काहीच ठेवू देत नाही, सगळ्यामध्ये मुंगे भरले जातात. मग लसूणमध्ये का वळणं ते मुंग्या काढणं खूपच पंचायत होते. म्हणून मला अगोदर साखर डब्यामध्ये भरून ठेवूया. तर इकडं चहा उकळलेला आहे. आता तोच पण मी काढून घेते. तुम्ही म्हणत होता ते, मी काय म्हणलं पॉकेट, तुम्ही म्हणत होता पॉकेट म्हणून हे पॅकेट काहीतरी असं म्हणलं तुम्ही. तर हो, थोडंसं कन्फ्युजन झालं. आणि इकडं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असते, सगळीकडे बोलण्याची पद्धत, भाषामध्ये थोडंसं चेंज असतं, त्यामुळे वस्तू तीच असते, त्याला नावं मात्र आपण वेगवेगळी दिली जातं. सगळीकडे वेगवेगळी नावं असतात. कोणी पॉकेट म्हणतं, कोणी पॅकेट म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, तसं चालत असतं. तर इकडं चहा दिलेला आहे, तोच दिलेला आहे. पाणी पण दिलं, थोडंसं थंडच पाणी प्यायला आवडतं, वातावरण थंड असलं तरी पण. तर इकडं थंड पाणी दिलेलं आहे. यांना चहा तोच दिलेला आहे. आणि बाहेर जे मुलगा बसला त्याला पण देऊन आलेले आहे. आणि मी काय चहा घेणार नाही, मी लिंबू पाणीच घेते. पण मी विचार करते, मला ना चहा जेव्हापासून सोडलेली आहे तेव्हापासून भूक खूप लागत आहे. म्हणजे असं वाटतं की 9 पण वाजत नाहीत आणि मला भूक लागते. मग देवपूजा वगैरे याला थोडंसं लेट होतं ना कधी कधी, मग पूजा झाल्याशिवाय तर मी जेवण करत नाही. पण कधी कधी अशी तगमग होते ना, भूक खूप लागते, असं वाटतं की सगळं जिथल्या तिथं ठेवावं आणि अगोदर जेवण करावं असं वाटत आहे. तर आता विचार करत आहे मी की आता परत चहा घ्यायला चालू करायचं, कारण सकाळी सकाळी आपल्याला जेवण करणं होत नाही. म्हणजे प्रत्येक बाईची अशीच अवस्था असेल की सकाळी आपल्याला कधी जेवायला भेटत नाही, कारण सगळे घरचे जेवल्याशिवाय तरी आपल्याला जेवण करायला ठीक पण वाटत नाही. आणि असं नाही की भेटत नाही, सगळं भेटतं, आपण सगळ्यांना गरम गरम बनवून देतो, पण स्वतःला खाणं होत नाही, कारण सकाळी कामाचा गोंधळ तसंच असतो. सगळे कामं आवरायची असतात, पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते. परत आता देवपूजा वगैरे झाल्याशिवाय जेवायला ठीक पण वाटत नाही. आणि मला सगळी कामं आवरून सगळ्यांचं टिफिन वगैरे भरून देऊन कधी कधी पूजेला मला 9-10 पण वाजतात. तर आजकाल असं झालेलं आहे की असं वाटतं की कुठलीच कामं आवरू नये, अगोदर जेवण करावं, खूप भूक लागलेली आहे असं वाटतं मला. त्यामुळे विचार करते की चहा घ्यायचा, म्हणजे 1 कप चहा घेतला तरी मग सकाळी तितकं भूक लागत नाही, तितकी तगमग होत नाही.
पित्ताचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे, तर तितकं नाही. म्हणजे जेव्हापासून मी चहा सोडलेला आहे तेव्हापासून पित्ताचा त्रास नाही आहे, पण भूक लागत आहे ना, हे एक वेगळंच टेन्शन आलेलं आहे मला, की सकाळी सकाळी भूक खूप लागत आहे. मी यांना तेच म्हणत होते की मला भूक खूप लागत आहे सकाळी, जेव्हापासून चहा सोडला तेव्हापासून. हे म्हणत आहे तुला जेव्हा भूक लागते तेव्हा तू जेवण कर, पण चहा घेऊ नको. यांचं म्हणणं असं आहे की चहा घेऊ नको, पण मला ते ठीक वाटत नाही की सकाळी उठल्यानंतर अगोदर जेवण करा, मला हे ठीक वाटत नाही आहे. त्यामुळे मी चहाच घेणं मला ठीक वाटतं. त्यामुळे इकडे चहा मी बनत ठेवलेला आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. वरणासाठी डाळ लावलेली आहे टोमॅटो वगैरे टाकून, आणि शेवग्याची शेंग टाकूनच आज मी वरण बनवणार आहे. टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर, वांगे हे सगळं आणलेले आहेत. तर इकडं वांगे, टोमॅटो हे सगळं मी फ्रीजमध्ये काढून ठेवलं. कुठल्याही भाज्या धुलेल्या नाही आहे, जेव्हा मला बनवायचं आहे त्याच वेळेत मी धुवून घेणार आहे. आणि निवांत बसून मी चहा घेतलेला आहे. खूप दिवसाच्या नंतर आज दुधाचा चहा घेतला. आता उद्या जर काही त्रास झाला नाही तर ठीक आहे, त्रास जर झाला मग परत टेन्शन येणार आहे. कारण मी म्हणत होते की दुधाचा चहा तू घेऊ नको, तुला त्रास होतो नंतर, तू जेवण करे कळलं पण दुधाचा चहा घेऊ नको, यांचं म्हणणं असं होतं. तरी पण मी आज घेतलेला आहे. आणि इकडं आता डाळ शिजलेली आहे, तर तोपर्यंत भाज्या आता मला काय काय लागतात ते काढून घेते. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटो टाकूनच मी आज वरण बनवणार आहे. परत शेवग्याची शेंग हे सगळं टाकून, म्हणजे भाजी वगैरे काही बनवणार नाही, फक्त वरणच बनवणार आहे. आणि आज रविवार आहे, तर यांच्यासाठी पोहे किंवा सुशाला मला हे बनवायचं आहे. आता आलेले मी बाहेर, आणि रांगोळी वगैरे आणखीन काढलेली नाही आहे, तर रांगोळी अगोदर मी बाहेर काढून येते. खिडकी वगैरे उघडलेली आहे, म्हणजे छान अशी हवा येते ना, छान वाटतं सकाळी सकाळी, वातावरण फ्रेश होतं सकाळचं. तिकडे छोटीशी मी अशी कलरफुल रांगोळी काढलेली आहे, कारण पावसाचं वातावरण आहे, पाऊस आल्यानंतर सगळी रांगोळी जाते, म्हणून जास्त मोठी मी काढत नाही. आणि एकदम पायधुळीत असल्यामुळे पाणी पण पडतं तिथं जास्त, तिथंच नळ आहे, कोणीतरी येतं पाय धुतं किंवा पाणी सांडताना सगळी रांगोळी धुवून जाते. म्हणून तुम्ही म्हणत होता आता इथं पोर्ट्समध्ये रांगोळी काढणं एकदम दाराच्या समोर, तर शेरू रांगोळी राहू देत नाही. आता दिसत नाही शेरू तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण जास्त वेळ घरी राहत नाही, पण एक वेळा तरी येतो आणि पूर्ण रांगोळीशी त्याचं काय दुश्मनी आहे काय माहिती, कुठंच रांगोळी राहू देत नाही. बाहेर मी गेटच्या बाहेर जी रांगोळी काढते ना त्यावरती पण येऊन झोपतो, लोळतो, रांगोळी जाईपर्यंत लोळतो त्यावरती. पोर्ट्समध्ये काढली तिथं पण ठेवत नाही, पूर्ण रांगोळी विक्रमाळ करून जातो, त्यामुळे मी काढत नाही. अगोदर मी पोर्ट्समध्येही तिथं समोर दाराच्या समोर मी रांगोळी, लक्ष्मीची पावलं वगैरे काढायची अगोदर, पण रांगोळी राहत नाही म्हणून मी आजकाल काढत नाही आहे. तेच आहे मेन रिझन. बाहेरची सगळी कामं आवरली आणि आता डाळ पण शिजली, म्हणजे कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा इकडे मी चिरून घेतल्या अर्धवट साल काढून, आणि इकडं कांदे घेतलेले आहेत खूप सारे, म्हणजे आता सुशेला किंवा पोहे बनणार त्या हिशोबाने मी कांदे थोडेसे जास्त घेतलेले आहेत. आणि ही जी शेवग्याची शेंग आहे ती टाकायची आहे मला डाळीमध्ये, आणि 1 शिटी काढून घ्यायची आहे. म्हणजे ही शेंग ना खूप लवकर शिजली जाते, त्यामुळे फक्त 1 शिटीला एकदम परफेक्ट शिजली जाते. जास्त जर शिजलं तर पूर्ण चोथा होता या शेंगाचा, म्हणून इकडं डाळ, टोमॅटो सगळं छान शिजल्यानंतर शेवटला मी शेंगा टाकल्या आणि 1 शिटी देऊन घेते. आणि इकडे थोडीशी चिंच टाकून मी पाणी ठेवलेले गरम होण्यासाठी, म्हणजे टोमॅटो टाकले त्यामुळे चिंच जास्त लागणार नाही. आणि डब्यातली चिंच संपलेली आहे तर वरती ठेवलेली आहेत आणि नंतरवरती, तर स्टँड आणून ते चिंच काढायची आहे, तर खूप पंचायत आहे. तर असं दे म्हणलं आज आहे, आज जरा उद्या काढूया. तिकडं कांद्यावरची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे. पाणी टाकून कांदे स्वच्छ धुवून घेऊया, आणि जेही कचरा झालेला आहे सगळं मी बकेटामध्ये भरून ठेवलेलं आहे. म्हणजे जेही दिवसभराचा कचरा आहे ना त्याच्यासाठी मी बकेट केलेला आहे, म्हणजे इकडं तिकडं कुठं ठेवायचं त्या बकेटामध्ये मी भरत असते आणि सकाळी मी ते टाकून येत असते. तर इकडं कांदे सगळे स्वच्छ धुवून घेतले, हिरव्या मिरच्या घेतले, टोमॅटो धुवून घेतलेला आहे. म्हणजे भाज्या जेव्हाच्या तेव्हा धुवणं मला हेच ठीक वाटत आहे, कारण भाज्या आणल्यानंतर धुवा, निवडा आणि मग ते सगळं पाणी सुकवा, फ्रीजमध्ये ठेवा, खूप वेळ जात होता त्यामध्ये. हे ठीक आहे की भाज्या जेव्हा बनवायच्या त्यावेळेस धुवून घ्यायचं. तिकडं कांदे सगळे एकदम बारीक मी चिरून घेतलेले आहेत, म्हणजे जितक्या फोडण्या बनतात त्या हिशोबाने मी इकडे सगळ्या भाज्या चिरून घेते. तिकडं कांदे थोडेसे जास्त चिरले, आता वरण बनणार, परत सुशेला बनणार त्या हिशोबानं. आणि इकडे टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतलेले आहे एकदम बारीक, कढीपत्ता काढून घेतलेला आहे. सगळं एका ताटलीमध्ये मी इकडे जमा केलं. याला जास्त वेळ लागतो आणि ही वेळ खाऊ कामं मी अगोदर करते, म्हणजे ज्या कामाला जास्त वेळ लागतो ती कामं मी अगोदर करत असते, यामुळे आपली कामं खरंच सोपी होतात. इकडं जे शेंगा टाकून मी ठेवले ते 1 शिट्टी झालेली आहे, तर सगळ्या शेंगा काढून वेगळ्या करते, कारण आता डाळ घाटून घ्यायची आणि त्यामध्ये शेंगा जर असंच आपण हे केला
पूर्ण शेंगाचा चुरा होतो, म्हणून अगोदर मी सगळ्या शेंगा काढलेल्या आहेत निवडून या म्हणून. आणि आता डाळ घाटून घेऊया आणि मस्त असं शेवग्याचं वरण खूप छान होतं. याचा जे फ्लेवर असतो ना खूप छान टेस्टी, भाजी असं वरण असं छान टेस्टी बनतं आणि चांगलं पण असतं. तर इकडे वरणाची पूर्ण तयारी करून घेतली. एका वेगळ्या भांड्यात सगळं मी काढून घेतलेलं आहे. वर हेच रिकामं करून घेतलं, म्हणजे जास्त भांडे होणार नाहीत अशा पद्धतीनं केलं. नाहीतरी आपण वेगवेगळे भांडे घेतलं ना, वेगळ्या कढया वेगळे कुकर घेतलं ना, खूप जास्त भांडे घासायला होतात. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट नक्की करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.